नमस्कार. सुविधांचं ज्या काही सेवा असतील त्यांचं वाटप आम्ही त्या ठिकाणी करू आणि निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये सत्तेला विचारले जातात. हदगाव तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1चं मंडळनिहाय शिबिरांचं आयोजन करण्यात आले होते. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रलंबित कामाचा निपटारा करून घेतला. या शिबिरात उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा विविध दाखले वाटप, ॲग्रिस्टँक 7/12 अद्यावत करणे, PM किसान, प्रलंबित फेरफार निकाली, तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही, मोजणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही, लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क इतर अनुषंगिक विषय होते. अनेक नागरिकांची कामं झाल्यामुळे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज न्यूज हदगाव. प्रतिनिधी कृष्णा चोतमल. छत्रपती शिवाजी महाराज अभियान संपूर्ण झालं कसा प्रसंग आणि कालच कर्जमाफी झाली असं पाहता दोन्ही मुद्द्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची सुरुवात आज आपण हदगाव तालुक्यातील बरस शिवाळा मंडळामधून सुरुवात केलेली आहे आणि तालुक्यातल्या सर्वच मंडळामध्ये हे अभियान राबविलं जाईल. याच्या माध्यमातून तालुक्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे HOD, तालुका तहसीलदार आणि सर्वच मग THO इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून जे काही नागरिकांच्या समस्या आहेत, मग विद्यार्थ्यांचे दाखले असो किंवा कोणाची 7/12, कोणाचे भूमी अभिलेखचे कामं किंवा कोणाच्या आरोग्याच्या समस्या, सगळ्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेली आहे. आणि त्याच माध्यमातून हे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची सुरुवात आज झालेली आहे. शासनाच्या वतीनं आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या पवारताई आणि सर्वच मग महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून ही अभियान. माझं नाव सविता विनोद निमडगे, मी पळशेची आहे आणि आज बरशेवाडा येथे जी शासनाने कार्यक्रम ठेवला, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिरामध्ये प्रत्येकाचं काम तात्काळ झालेलं आहे आणि मला पण योजनेचा लाभ झाला. कुठेही हातगावला इकडे तिकडे न हिंडता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचं, प्रत्येक पुरुषाचं, सगळ्यांचं काम झालं आणि मला पण प्रशासनाचा खूप फायदा झाला आणि तात्काळ माझं काम झालं आणि मला पण योजनेचा फायदा झाला. खूप खूप प्रशासनाचे मनापूर्वक धन्यवाद. मी प्रभाकर शंकरराव कवडे, राहणार बरडशोळा येथे शिबिर होतं. त्या शिबिरमध्ये शिधापत्रिका भेटली. तुमच्या हातात प्रमाणपत्र आहे, कशाचं आहे? शिधापत्रिका. काय वाटते तुम्हाला, असे कार्यक्रम गावोगाव घेऊन तुम्हाला घर बसल्यात प्रमाणपत्र मिळावं असं वाटतंय का? आज दिनांक 7 मार्च 2026 बरसशाळा मंडळ, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून या मंडळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या वतीने जे काही प्रमाणपत्राचे वाटप असतील, समस्याचे निराकरण असतील, या ठिकाणी त्या समस्याचे निराकरण करण्यात आलेले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या हदगाव तालुक्याचे आमदार